काँग्रेसचे नेते राहुल गांधींना भाजपाकडून पप्पू म्हणून खिजवण्यात आलं होतं। आता त्याचाच पुढचा अंक महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू म्हणत पहिला वार केला। आता आपला लेक आदित्यला पप्पू म्हटल्यावर वडील उद्धव ठाकरे शांत कसे बसतील? संधी मिळताच उद्धव ठाकरेंनी सुद्धा पलटवार करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। बघूयात। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। दिल्लीतल्या पप्पूपासून दिल्लीतल्या पप्पूपर्यंत नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। आशिष शेलार, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे हे खरे पप्पू आहे। ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपच्या वादात आता पप्पूची एंट्री झाली आहे। याला निमित्त ठरलं ते आदित्य ठाकरेंनी आपल्या वरळी मतदारसंघातील वोट चोरीबाबत केलेले एक प्रेझेंटेशन। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जसं प्रेझेंटेशन केलं, अगदी सेम टू सेम आदित्य ठाकरेंनीही तोच कित्ता गिरवला। हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू म्हणत पहिला वार केलाय। त्यानंतर आता मंत्री आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंचं नाव न घेता पप्पू म्हणत टोला लगावलाय। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही। माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। दिल्लीतल्या पप्पूपासून दिल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। आता आपल्या लेक आदित्यला पप्पू म्हटल्यावर वडील उद्धव ठाकरे शांत कसे बसतील? मंत्री आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना संधी चालून आली। दुबार मतदार संदर्भात कबुली दिल्यानं शेलार यांचं कौतुक आहे। त्यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं असा टोलाच उद्धव ठाकरेंनी लगावला। तर राहुल गांधींचं लागूल चालन करणारे महाराष्ट्रातील खरे पप्पू असल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय। कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। त्यांचे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला। आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं। महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे। वरळीतील मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी वोट चोरीचा आरोप केलाय। लोकसभेनंतर अवघ्या 6 महिन्यात वरळी मतदारसंघात 16,043 मतदार वाढले आणि 19,333 मतदार बोगस असल्याचा दावा केलाय। त्यानंतर भाजपनं आदित्य ठाकरेंना पप्पू ठरवण्याचा विडाच उचलला। महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये त्यांनी तक्रार करत बसावी ना। स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही। मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना, चला वरळीचा राजीनामा द्या आणि परत निवडून येण्याची हिंमत दाखवा। आम्ही काही हरतो, चला असेल हिंमत तर बोला, नाहीतर उगाच या मेळाव्याला कोण महत्व देत नाही। आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं। खरं तर मतदार याद्यांच्या आक्षेपाबद्दल सर्वात आधी भारतीय जनता पार्टीनं तक्रार केली होती। देवेंद्रजी फडणवीस स्वतः कोर्टामध्ये देखील गेले होते। उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये मुस्लिम समाज कुठे कुठे दुबार याद्यांमध्ये आहे यांचं नाव घेण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे उभाटा गड दाखवणार आहेत का? खरं तर 2019 पासून देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद महाराष्ट्रानं पाहिलाय। मात्र महायुतीची पुन्हा सत्ता आल्यापासून
आमदार आदित्य ठाकरे आक्रमकपणे प्रश्न मांडतायत। त्यामुळे आता भाजपनं आपला मोर्चा आदित्य ठाकरेंवर वळवत पप्पू म्हणून हिणवण्यास सुरुवात केली आहे। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यामध्ये घमासान आणखी पेटत राहणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।